आज तुम्हाला वाटेत अशी जागा दाखवणार आहे ज्याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच, पण अशी जागा जी बहुधा तुमच्या पाहण्यात किंवा कदाचित विचारण्यात सुद्धा आजपर्यंत आली नसावी. आणि ती म्हणजे युरोपमध्ये दोन देशातील सरहद्द, काय म्हणतात सरहद्दीला मराठीत, बॉर्डर दोन देशांमधील बॉर्डर कशी ओलांडतात. पाहिल्यावर तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. आधीच सांगतो, पट्टा नीट आवळून घ्या. आम्ही आता पोलंडचे क्रकाव शहर सोडले आणि पुढे पोलंडची सरहद्द ओलांडून झेक रिपब्लिकमध्ये जाणार आहोत. थोड्याच वेळात दिसेल तुम्हाला. गाडी आमची महामार्गावर लागली. आता जवळच तुम्हाला टोल नाका दिसेल. इथे महामार्ग वापरण्याचे अंदाजे 15 युरो भरले की पुढे कुठेही सिग्नल नाही. 15 युरो टोल तसा जास्त वाटतो, मात्र इथले अद्ययावत महामार्गावर गाडी चालवायला वेळ, इंधन आणि गाडीची निगा याच्यामध्ये प्रचंड बचत होते. इतर ठिकाणी विचार करा, रस्त्यावर लहानसा असा एक जरी खड्डा किंवा खळगा असेल तर अपघाताच्या भीतीने तिथे वेगाने गाडी चालवता येणार नाही. त्याशिवाय दणके बसून गाडीच्या निगेसाठी खर्च होतो तो वेगळाच. आता विचार करा, एक खड्डा दिवसभरात एकूण किती गाड्यांना दणके देत असेल, म्हणजे किती प्रचंड नुकसान. त्यामुळे असा खड्डा निर्माण होत आहे हे लक्षात येत्याच लवकरात लवकर त्याला बुजवतात. जास्तच जर काम असेल तर त्या रात्रीच्या रात्री ते काम उरकून टाकतात, कारण पुढचा एक दिवस थांबणे म्हणजे आणखीन किती गाड्यांचे नुकसान करणे आणि त्याने निर्माण होणारा धोका आहेच. मात्र याचा अर्थ इथे अपघात होत नाहीत असे नाही. आपल्याकडे घाटातून जाताना जसे वाटेत अपघात झालेले दिसतात तसे येथेही होतात. फक्त 2 ड्रायव्हर आपापसात त्यावरून मारामाऱ्या करीत नाही तेवढेच. याचे कारण गाडीच्या विम्याचे काम इथे सुरळीत आणि त्वरित होऊन जाते. ठोकणाऱ्याला पैसे भरावे लागत नाहीत आणि ठोकल्या गेलेल्याला कचेरीच्या हेलपाट्या न घालता आपल्याला झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळून जाते. मग कशाला भांडतील दोघे एकमेकांशी. आमचा जवळपास 300 किलोमीटरचा पल्ला आहे आजच्या प्रवासाचा. झेक रिपब्लिकमधील ब्रेनो या शहरात आम्ही चाललो आहोत. शहराचे नाव लहान आणि एवढे किचकट याआधी कधी ऐकले नव्हते. नाव ठेवणाऱ्याने स्पेलिंगमध्ये एखादे अक्षर जणू वगळावे. काही जण चुकून बेर्नो असा उच्चार करतात, मात्र खरा उच्चार ब्रेनो असा आहे. ब्रा मधला ब्र असं सांगितलं की मराठी माणसाला पटकन कळतं. आईने फ्रीजमध्ये राहिलेली फळे सोबत घेतली आहेत. वाटेत तेवढाच तोंडाचा विरंगुळा. मला मात्र तल्लफ लागली आहे ती वाटेतल्या पेट्रोल पंपावर बसून कॉफी पिण्याची. भारतात जसे बाहेरगावी जाताना वाटेत ढाब्यावर उतरले की कसे वेगळे आणि छान वाटते, तसेच मला इथल्या वाटेतील पेट्रोल पंपावर वाटते. आता इथे ढाबे वगैरे नाहीत, मात्र वाटेतील पेट्रोल पंपावर सर्व सुविधा त्यांना कायद्याने उपलब्ध ठेवाव्या लागतात. चला, तुम्हाला यूट्यूबवर जसे घराची टूर करून दाखवतात ना, तशी इथल्या पेट्रोल पंपाची टूर करून दाखवतो. बाहेरच पहा किती गोष्टी आहेत त्या. तुमच्यासोबत कुत्रा असेल तर त्याला उतरल्यागत प्यायला पाणी, अपंगांसाठी बाहेरच्या बाहेर टॉयलेट, गाडीतला कचरा फेकण्यासाठी कागद आणि प्लास्टिकचे डबे वेगळे, पेट्रोल पंपावर खाई पीपर्यंत सोबत आणलेले कपडे धुवायचे आहेत का, ड्रायरमध्ये लवकर सुकवून पण मिळतील, कपडे धुण्याची पावडर पण नेमकी लागेल तेवढी मिळेल. पेट्रोल पंपावर सिगरेट ओढणाऱ्यांना थोडी बाजूची जागा. आतमध्ये एक छानपैकी मिनी मार्केट, जिथे गरज असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी दोन्ही मिळतात. आधी पाहतो इथे कॉफीची व्यवस्था काय आहे ते. हो, इथे अगदी चांगल्यातली कॉफीची मशीन आहे. इथल्या पेट्रोल पंपातील टॉयलेट इतके स्वच्छ आणि सुंदर की आमच्याकडे इस्रायलमध्ये असे फक्त बार आणि नाईट क्लबमध्येच बघायला मिळतात. गरम पाण्याने आंघोळ करण्याची फुकटात सोय, सोबत छतामध्ये दडवलेल्या स्पीकरमधून छानपैकी संगीत. असे वाटते की इथेच राहावे आणि बाहेर पडूच नये. थोडीशी अतिशयोक्ती हो. तुम्ही ना एकदम रागावता. टॉयलेटमध्येच राहता तुम्ही, टॉयलेटमध्येच राहा. काय हो, जाहिरात लावू काय? लावू जाहिरात लावू? अय्या, हा बायकांच्या टॉयलेटमध्ये गेला होता. हो, मीच तो नील आर्मस्ट्रॉंग, वेअर नो मॅन हॅज गॉन बिफोर. अहो, आईला मदत करावी लागते थोडी. तसे अपंगांसाठी आत येण्यास अडचण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी बाहेरच टॉयलेट आहे. सुरुवातीला पाहिलेच तुम्ही. चला, आता स्वतःचे कार्य हाती घेतो. चला, आता कॉफी.
कॉफी कॉफी आणि हे काय? उर्र. दिवसाची वेळ आहे, संयम बाळगला पाहिजे. लांबचा प्रवास आहे, कॉफीच घेतलेली बरी. आई आताच बसली. मला बाहेर बसायचे होते, पण तिला इथे छान वाटत असेल तर बसू दे तिला इथेच. तिला तिच्या आईस्क्रीमचा आनंद. गरम गरम कॉफी पिण्याच्या आधी जरा मी पण आईस्क्रीमचा एक थंडगार तुकडा जिभेवर लोळवतो. पाणीपुरीत नाही का गरम गरम रगड्यावर थंडगार पाणी ओततात, जिभेला चाळवण्याची एक तऱ्हा. मी मात्र बाहेर उघड्यावर बसून सवयीप्रमाणे कॉफी घेतो. प्रत्येक पेट्रोल पंपावर एकापेक्षा वेगळे असे वातावरण असते. प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा, देखावे वेगळे. मी म्हणालो होतो ना, इथे गरज नसलेल्या गोष्टी पण मिळतात म्हणून. आत्ताच आईस्क्रीम व कॉफी घेऊन आलो आणि गाडीत बसताच आमची चरायला सुरुवात झाली. बरं, आता प्रेक्षक हो, तयार आहात का तुम्ही? तुम्हाला पाहायची आहे ना पोलंडची सरहद्द कशी ओलांडतात ते? हे पहा, दिसले तुम्हाला सरहद्दीचे चिन्ह? एखाद्या बसस्टॉपला देखील यापेक्षा मोठा फलक असतो. यावर गोलाकार चांदण्या, जे युरोपियन युनियनची निशाणी आणि आत झेक रिपब्लिक लिहिले आहे. ही जुनी चौकी. आणि हे पहा, येथून पुढे रस्त्यावर झेक रिपब्लिकचे कायदे आणि नियम लागू होतात. इथून प्राग 385 किलोमीटरवर आहे. आम्ही चाललो आहोत ब्रेनोला, ते 182 किलोमीटरवर. मी अनेक वेळा युरोपमध्ये फिरलो आहे, मात्र 2 देशांमधील सरहद्द गाडीने ओलांडण्याची ही माझी पहिलीच वेळ. मला नेहमी वाटायचे की सरहद्द म्हणजे काहीतरी असेल, कुंपण असेल, निदान एक ठळक अशी रेषा, म्हणजे तिच्या एका बाजूला पाय ठेवून पोलंडमध्ये आणि दुसरा पाय झेक रिपब्लिकमध्ये ठेवून फोटो काढू, म्हणजे इंस्टाग्रामवर खूप लाईक्स मिळतील. मात्र असं काहीच नाही इथे. अहो, तुम्हाला कोणी सांगितलं नाही तर कधी सरहद्द ओलांडली हे तुम्हाला कळणार पण नाही. आईचा बसल्या बसल्या व्यायाम झाला. तिचा रक्तदाब फार उतरला आहे. तिला आता घेरी येऊ नये म्हणजे झाले. 2 दिवसांपूर्वी फार वर गेला होता रक्तदाब. असंच काही दिवस चालू आहे. तिचे पाय जरा मोकळे केले पाहिजेत. पाय मोकळे म्हणजे काय लाकडाचे पाय नाही आहेत तिचे मोकळे करायला. जरा चाल होईल इथे पेट्रोल पंपावर. त्यातल्या त्यात मी पण जरा जाऊन मोकळा होऊन आलो. मागे सरहद्दीवर फोटो काढायला मिळाला नव्हता ना, तो इथे आईसोबत झेक रिपब्लिकमधील पहिला फोटो म्हणून आम्ही आठवणीसाठी काढून घेतला. अहो, मी मगापासून या देशाचे नाव घेत आहे, पण तुमच्यापैकी एकाही प्रेक्षकाने ओळखले नाही वाटते. अहो, आम्ही या देशात 1.5 वर्षापूर्वी पण आलो होतो, आईला कॅन्सर होण्यापूर्वी. आमच्या प्रागच्या व्हिडिओ पाहिल्या की नाही तुम्ही? आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही या गावात का आलो आहोत ब्रेनो शहरात जाण्याऐवजी. तर गोष्ट अशी की आम्ही जात होतो त्या महामार्गावर रहदारी ठप्प झाली आहे. निदान अर्धा तास रखडलो असतो तिथे. तर आमच्या गाडीतील GPS-ने त्याच्या अगदी समांतर अशा गावच्या रस्त्याने जायचा सल्ला दिला. बघा किती शांत आणि मोकळा रस्ता आहे इथे. आणि त्या निमित्ताने झेक रिपब्लिकचे एक टुमदार गाव सुद्धा पाहून झाले. इथून ब्रेनो शहर जवळच आहे. इथे आमचा मुक्काम 2 दिवसांसाठी. पुढे ऑस्ट्रियाला जाणार आहोत. मला चिंता एका गोष्टीची की इथली जी जागा मी घेतली आहे ती काही खास हॉटेल असे नाही. कोणा एका कुटुंबाची इमारत आहे ज्याच्या सर्व खोल्या ते भाड्याने देतात. एअरबीएनबीवर त्यांच्या खोल्या फार लहान दिसत होत्या. आम्हाला काही प्रशस्त खोल्यांची गरज नाही म्हणा, मात्र इतर सोयी आणि माणसे कशी असतील त्याबाबत थोडी शंका. चला, तोकड्या कपड्यातली एकटी मुलगी म्हणजे शहर सुरक्षित. माझे परिमाण आहे ते वॉर्साच्या व्हिडिओत सांगितलं होतं नाही का? हे पहा, ब्रेनो शहर लागले. आतापर्यंत आम्ही फिरलो त्या शहरांपेक्षा हे शहर लहान. खोलीवर थोडा आराम करून आता संध्याकाळीच बाहेर फिरायला पडायचा विचार आहे. आई दिवसभर गाडीत बसून आहे. तिने आता जास्त आराम करणे तिच्या हिताचे नाही. हॉटेल मालकाची बायको आमच्या स्वागतासाठी बाहेर खाली आली. आईला चालताना त्रास होत आहे हे दिसताच तिने स्वतःहून तिचा हात ओढून असा कुशीत धरला आणि चालू लागली की एवढा मी सुद्धा माझ्या आईला सांभाळत नाही. अगदी खालपासून दुसऱ्या माळ्यावर आई बसेपर्यंत तिने तिला असे सांभाळून आणले. घराची रचना जरा विचित्र, मात्र आम्हा दोघांना 3 झोपायच्या खोल्या. चला, आता हे नवीन शहर पाहून घेऊ. आराम व्यर्ज. मगाशी मी हे शहर लहान जरी म्हणालो तरी झेक रिपब्लिक मधील हे दुसरे मोठे शहर. सर्वात मोठे शहर राजधानी प्राग, ज्याचे व्हिडिओ आम्ही 1.5 वर्षापूर्वी केले आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या नाझींनी संपूर्ण देशातील सर्व विद्यापीठे जवळजवळ 6 वर्षे बंद केली होती. आज झेक रिपब्लिक मधील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ या शहरात आहे. त्यामुळे या शहराची लोकवस्ती सुद्धा तरुण, विद्यार्थी मोठ्या संख्येने इथे राहतात आणि त्यामुळे या शहरातील रात्रीचे वातावरण पण मनोरंजक. अनेक विद्यार्थी इथे राहत असल्यामुळे या शहरात बार आणि नाईट क्लब सुद्धा अनेक. आता तुम्ही म्हणाल, अरे विद्यार्थी जास्त म्हणून बार आणि नाईट क्लब जास्त, असं कसं? पोरं अभ्यासाला येत आहेत का दारू ढसायला? अहो कुलकर्णी, जाऊ द्या हो, शास्त्र आहे ते इथल्यांचं. आणि केवळ पोरं नाही बरं का, पोरी पण. ढोसायची आहे का तुम्हाला एखादी? नाही, मला म्हणायचं होतं, ढोसणारी पाहिजे आहे का तुम्हाला? बघू. कुलकर्णी एकदम ताट. इथल्या या क्षेत्रामध्ये आम्ही उद्या दिवसा यायला पाहिजे. एवढा विस्तीर्ण असा हा रस्ता, म्हणजे दिवसा इथे छानपैकी चहलपहल असावी. पण त्यासाठी आता लवकर कुठे जेवून रात्री नीट झोप काढली पाहिजे. आम्ही सकाळपासून प्रवास करीत आहोत, विसरलात काय? आईची पोटपूजेची वेळ आम्हा दोघातील वादाला नेहमी कारणीभूत. माझ्यासाठी परदेशात फिरणे याचा प्रमुख भाग म्हणजे परदेशातील आजपर्यंत न आजमावलेली तेथील स्थानिक खाद्यपदार्थ खाऊन अनुभवणे, मग ती चविष्ट लागो न लागो. मात्र आईला हे चालत नाही आणि ते चालत नाही. आणि कधी कधी म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा तिला कोळंबीची भूक एकदम अनावर होते. अहो, आमच्या घराखाली मिळतात कोळंब्या. आता काय बोलणार मी आईला? व्हिडिओमध्ये सर्वांसमोर बोलता पण येत नाही. जेव तू जीवा, तुका तरी कोण सांगतला? जेव. मी जेव्हा मोठा होईन ना, तेव्हा एखाद्या लठ्ठ आणि खादाड अशा मुलीशी लग्न करीन. मग ती आणि मी असे माझे जीवन गाणे, डोळ्यासमोरी तू सतत खाणे. मी स्वप्नातून खडबडून जागा झालो. अरे, ही तर शाकाहारी निघाली आणि खाते ढोकळा, खाकरा, फाफडा आणि ढेपळा. त्या स्वप्नापासून मी मेन्यू कार्डातील खाद्यपदार्थांची नावे आकारांताने शेवट होत नाहीत ना याची आधी काळजी घेतो. त्याच्यापेक्षा मँगलोरी पोर्क विंडालू बरा. माझा धर्म भ्रष्ट झाला तरी चालेल. कुलकर्णी परत रागावले. म्हणतात कसे, झुणका भाकर कांदे पोहे विसरू नका. अहो कुलकर्णी, शांत व्हा आधी. अहो, दुपारी विंडालू खाल्ल्यावर संध्याकाळी चाखू आमरस आणि श्रीखंड. मला ना आजकाल हवी ती स्वप्ने जास्तच पडत आहेत. विकल मन आज झुरत असहाय नाही मज चैन क्षण क्षण पडत कोणा सांगू. टुक 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 टुक.